हाय फ्रेंड्स, गावाकडील गमती जमती या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. तर आज आहे भोगी. भोगीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर अशी चालू होती माझी भोगीची तयारी. उद्या खूप मोठा सण संक्रांत. महिलांसाठी हा सर्वात मोठा असलेला सण आहे. तर गावाकडील सण म्हटलं की एक वेगळंच वातावरण आणि वेगळीच फिलिंग असते. मी घरातली सगळे कामं आवरली, घरंही पुसली, स्वच्छ चकाचक केली. परत म्हटलं चला आता वाणाची तयारी करूयात. आमच्या इकडे वाणामध्ये एवढं सामान घालतात. तुमच्या इकडे काय काय घालतात हे कमेंटमध्ये नक्की सांगा. वाण तयार करून घेतला. निवडून खाली पडलेला कचरा हा मी शेळ्यांना टाकून दिला. मग तिथून उठले आणि घरात आले. म्हणलं चला आता देव घासून देवपूजा करून घेऊयात. मी देव घासले, देवपूजा केली. छान अशी दिवा उदबत्ती लावून देवांची पूजा केली. मग परत म्हटलं चला आता खणांची पूजा करून घेऊयात. खण छान असे पुसले, पोत्यावरती मांडले. आमच्या इकडं पोत्यावरती मांडतात. तुमच्या इकडं खणाची पूजा कशावर करतात हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तर छान असे पुसून पोत्यावरती खण मांडून त्याच्यात बनवलेलं वाण थोडं थोडं टाकून, हळदी कुंकू लावून, तीळ तांदूळ तयार केलेले ते थोडे थोडे टाकून अशी छान अशी खणांची पूजा केली. परत तुळशीचे जे 5 खण असतात ते पण तिथेच पूजले. त्याच्यात हळदी कुंकू लावून, त्याला पुसून, हळदी कुंकू टाकून, तीळ तांदूळ परत बनवलेलं वाण हे टाकून छान असे पूजून घेतले. सगळे खण तिथे देवासमोर पूजले. छान अशी तयारी चालू होती. देवपूजा केल्यामुळे खूप प्रसन्न वाटत होते. तुमच्याकडे संक्रांत कशी साजरी करतात हे कमेंटमध्ये नक्की सांगा. प्रत्येक ठिकाणची वेगवेगळी पद्धत असते. काही ठिकाणी वाणाने ओवाळतात, आमच्या इकडे विडे घेतात. तुम्हाला मी दाखवेन संक्रांती दिवशी की संक्रांत कशी साजरी केली जाते. असं आम्ही छान तयार होऊन देवाची पूजाही झाली की त्याच्यानंतरनं खरेदीला जाणार होतो अकलूजमध्ये. सगळं आवरल्यानंतरनं छान अशी पूजा केली, देवाला नैवेद्य दाखवला, खणांची पूजा केली. तुळशीचे खण तुळशीमध्ये नेऊन मांडले, तिथे पूजा केली, तिथे नैवेद्य दाखवला आणि जेवण करून आम्ही निघणार होतो खरेदी करायला अकलूजमध्ये. अकलूजमध्ये गेलो, तिथे खरेदी केली, उद्याचं सामान घेऊन आलो, इड्याचं सामान आणलं. अकलूजमध्ये पण बाजार खूप मोठा भरला होता. संक्रांतीची घाई म्हटलं की खूपच गर्दी आणि खूपच गडबड असते बायांची. तर मित्रांनो, अशी होती माझी पूजा. कमेंटमध्ये नक्की सांगा की मी पूजा कशी केली. लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.